Last session we have studied the structure of periodic table and the group and electronic configuration of the periodic table. लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलं की पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं की ग्रुप्स आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. टुडे वी विल गोइंग टू स्टार्ट द पिरियड्स अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता जे आपण ग्रुप्समध्ये पाहिलेलं आहे, ग्रुप्समध्ये आपण ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत असतो त्यावेळेला काय होतं की फर्स्ट ग्रुप घ्या, सेकंड ग्रुप घ्या किंवा थर्ड ग्रुप घ्या. हे ग्रुप घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ग्रुपमध्ये आपण नेहमी कुठून कसं जातो तर टॉप टू बॉटम आपण काय करत असतो त्या ठिकाणी रन करत असतो. ग्रुप कसा रन करत असतो, टॉप टू बॉटमला करत असतो. मग टॉप टू बॉटम ज्या वेळेस आपण ग्रुप रन करत असतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय सांगता येते रे, नंबर ऑफ सेल काय होतात, इन्क्रीज होत असतात. मग नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत असेल म्हणजेच त्यामध्ये आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे म्हणलं जातं तो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. येणारा प्रत्येक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे तो काय करत असतो, नवीनच सेल घेऊन येत असताना आपल्याला ग्रुपमध्ये पाहायला मिळालं. मग आता या ग्रुपच्या स्टडीवरनं ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण केलेलं आहे त्यावरनं आपल्याला पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचं आहे. मग आता ग्रुपमध्ये ज्या वेळेला येणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन नवीन सेल घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतो, नवीन कक्षा घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी ग्रुपमध्ये कशी आहे, सारखी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. मग आता पिरियड्समध्ये पाहायचं आहे, लेफ्ट टू राईट मूव्ह करणार. पिरियड्समध्ये आपण ज्यावेळेस तुम्ही पहा, ज्यावेळेस स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल पाहतात त्यावेळेस पिरियड्सचं ऑब्झर्वेशन करा. पिरियड्स कशाला म्हणलं जातं, हॉरिझॉन्टल रोज जे आहेत त्याला आपण काय म्हणलं, पिरियड्स म्हणलं जातं. 1 to 7 पिरियड्स आहेत. मग 1 to 7 पिरियड्समध्ये फर्स्ट पिरियड घ्या, सेकंड पिरियड घ्या, 6 कुठलाही पिरियड घ्या, त्यामध्ये तुम्ही रन कसं करणार, लेफ्ट टू राईट काय करत असता, मूव्ह करत असता. मग लेफ्ट टू राईट ज्या वेळेस मूव्ह होत असतात तर नंबर ऑफ सेल त्याच्यामध्ये आपल्याला चेंज होताना दिसत नाही आहेत. जसं की ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल्स काय होताना दिसतात, चेंज होताना दिसतात. पण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ज्या वेळेस तुम्ही जातात त्यावेळेस नंबर ऑफ सेल काय होत नाहीत रे, चेंज होत नाहीत. मग आता सेलची जी काही संख्या आहे की नंबर ऑफ सेल ज्या आहेत त्या कॉन्स्टंट आहेत. मग आता नंबर ऑफ सेल जर कॉन्स्टंट असतील तर काय व्हायला पाहिजे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज व्हायला पाहिजेत. बरोबर आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर इन्क्रीज होत असतील तर नेमकं आपल्याला काय दिसतं त्याच्यामध्ये, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज, दॅट मीन्स द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत असतील तर त्याच्यामध्ये असणारी व्हॅलेन्सी जी आहे ती सुद्धा काय होईल, डिक्रीज होत. एक ठराविक ह्याच्यापर्यंत इन्क्रीज होताना दिसते, परत झिरो झालेली दिसते आणि परत काय होते, डिक्रीज होताना आपल्याला पाहायला मिळते. मग आता आपल्याला पाहायचं आहे की पिरियड्समध्ये कशा पद्धतीनं आपल्याला रन करत असताना लेफ्ट टू राईट रन करतो पिरियडमध्ये, ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम रन करत असताना आपल्याला काय बघायला मिळालं हे आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करणार आहोत. चला लेट्स लर्न टू द पिरियडिक अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहूया. आत्ता सांगितल्याप्रमाणेच इलेमेंट्स ऑफ सेम पिरियड्स हॅव सेम नंबर ऑफ सेल्स. इलेमेंट्स ऑफ सेम पिरियड, एकाच पिरियडमधले, सेकंड पिरियड घ्या, थर्ड पिरियड घ्या, कुठलाही पिरियड घ्या, त्या पिरियडमध्ये असणारे इलेमेंट्स जे आहेत त्या इलेमेंट्स जे काय आहेत त्या सेम पिरियडमधले आपल्याला पाहायला मिळतात. सेम नंबर ऑफ सेल्स, त्याच्यामध्ये असणाऱ्या सेलची जी संख्या आहे ती कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट. सेकंड पिरियड असतील, थर्ड पिरियड असतील, सेकंड पिरियडमध्ये 2च सेल येतील. ऑल इलेमेंटला जेवढे काही इलेमेंट सेकंड पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कुठले इलेमेंट आहेत सेकंड पिरियडमध्ये, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, Fe आणि एक मिनिट सॉरी Fe नाही, काय आहे, फ्लोरीन आणि निऑन आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. मग आता लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, फ्लोरीन आणि निऑन हे काय आहेत आपल्याकडे सेकंड पिरियडमधले काय आहेत, इलेमेंट आहेत. मग सेकंड पिरियडमधले इलेमेंट जे आहेत आपण लेफ्ट टू राईट मूव्ह करतो. लेफ्ट टू राईट मूव्ह करत असताना आपल्याला त्या इलेमेंट्समध्ये असणारे सेम नंबर ऑफ सेल्स पाहायला मिळतात. मग सगळ्यांच्या सेल्स काय आहेत, 2 सेल्स आहेत, फर्स्ट आणि सेकंड सेल. सेल किती आहेत, K, L, M, N ह्या काय आहेत, सेल्स कन्सिडरेशन केलं जातं. K सेल आहे, L
MN ह्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या कशा फिल करायच्यात हे झाल्यानंतर मी सांगते की कशा फिल करायच्यात. आपण 9वीला पाहिलं, म्हणजे लास्ट स्टँडर्डमध्ये आपण शिकलो की नंबर ऑफ सेल कशा फिल केल्या जातात, कुठल्या फॉर्म्युल्याने फिल केलं जातं. हे एवढं हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कसं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो अकॉर्डिंग टू द ऑक्टेव्ज लॉ ऑफ. म्हणजे पहिले 3 ज्या सेल्स आहे ते टोटली फिल केल्या जातात. इलेक्ट्रॉनिक ऑक्टेव्ज लॉनुसार आपण काय केलं जातं, फिल केलं जातं. मग सेकंड पिरियडमध्ये आपण घेतलेलं आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे जे इलेमेंट्स आहेत, ह्या इलेमेंटच्या सेल जे आहेत ते प्रत्येकी किती आहेत, 2-2 सेल आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड पिरियड घ्या. थर्ड पिरियडमधले इलेमेंट्स कुठले आहेत, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे थर्ड पिरियडमधले इलेमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. हे थर्ड पिरियडमधले इलेमेंट्स पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये 3-3 सेल आहेत. थर्ड पिरियड म्हणजे 3 सेल, सेकंड पिरियड म्हणजे 2 सेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चला तर मग आपण पाहूया सेकंड रूल काय आहे. बट इन द सेम पिरियड, बट इन द सेम पिरियड, सेकंड पिरियड घ्या किंवा थर्ड पिरियड घ्या, ह्याच्यामध्ये असणारे इलेमेंट सेम पिरियडमध्ये येतील. ठीक आहे, सेकंड पिरियडमध्ये ऑब्झर्वेशन करा. बट इन द सेम पिरियड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर डिफरंट. टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये आपण पाहत असताना आपल्या लक्षात आलं, काय लक्षात आलं रे, की याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत. ग्रुप्समध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत, बट इन द पिरियड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर डिफरंट. दॅट मीन्स द व्हॅलेन्सी ऑल्सो डिफरंट म्हणलं जातं. व्हॅलेन्सी ऑल्सो डिफरंट. मग आता विथ द सेम पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम. मग ज्यावेळेस तुम्ही ॲटॉमिक नंबर पाहता पिरियडमध्ये, एक एकनी काय होतं, इन्क्रीज होत चालल्यानं पाहायला मिळतं. एक एकनी काय होतं, इन्क्रीज होतं. आणि इन्क्रीज होतं म्हणजे त्यामध्ये असणारे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होतील रे, ऑब्वियसली ते पण इन्क्रीजच होत असतील त्या ठिकाणी. ठीक आहे, also increases by 1 at a time from left to right. मग लेफ्ट टू राईट ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय इन्क्रीज होतात, नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट आहे. नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट आहेत म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक काय होणार, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होणार. दॅट मीन्स द ॲटॉमिक नंबर ऑल्सो इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर ऑल्सो इन्क्रीजेस. थर्ड रूल पहा, इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम सेल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण पिरियडचं जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर या ठिकाणी जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम सेल. सारख्याच सेलमध्ये पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना पाहायला मिळतात. म्हणून तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढतात आणि म्हणून व्हॅलेन्सी काय होते, डिक्रीज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. व्हाईल गोईंग अलॉंग पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट जात असताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. अँड ॲट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड अ न्यू इलेक्ट्रॉन सेल स्टार्ट फिलिंग अप. मग आता सेकंड पिरियड संपला, सेकंड पिरियड संपल्यानंतर थर्ड ह्याच्यामध्ये नवीन सेल येणार. बरोबर. आता इथं 3 सेल येतील आणि त्या तिसऱ्या सेलमध्ये काय होतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फिल होताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे इथं 2च, इथं 3, तिसऱ्याच सेलमध्ये फिलअप करायला चालू होतील आणि इथून पुढे काय होईल, इलेक्ट्रॉन जी काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज व्हायला लागतील. हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल पाहूया. सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडचं एक्झाम्पल जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजिंग फ्रॉम 1 to 8. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे इन्क्रीज व्हायला लागलेत हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहेत इन द सेकंड अँड थर्ड पिरियडमध्ये. मग आता सेकंड पिरियडचे इलेमेंट्स आत्ताच मी सांगितले कुठले, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे काय आहेत, सेकंड पिरियडचे आपल्याला इलेमेंट्स पाहायला मिळतात. सेकंड पिरियड मी रन करते लेफ्ट टू राईट. कसं जाणार, लेफ्ट टू राईट जाणार आहे. मग लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8,
फ्लोरीन 9, निऑन 10. हे काय आहे, त्याचे ॲटॉमिक नंबर्स आहेत. ॲटॉमिक नंबर्स बाळांनो आपल्याला पाठच करावं लागतात, बरोबर आहे. नाही पाठ केलं तर मग आपल्याला लक्षात राहणार नाही. पिरियड्समध्ये रँडमली आपल्याला 1 इन्क्रीज होतो, त्यामुळे ते लक्षात पटकन राहतं. बट इन द ग्रुपमध्ये तुम्हाला थोडंसं लक्षातच ठेवावं लागेल. का लक्षात ठेवावं लागतं मॅडम, कसं लक्षात ठेवू, त्यात बाय ट्रिकनं तुम्ही जर इलेमेंट लक्षात ठेवले आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला फार सोपं जाईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं एक्झाममध्ये. नाहीतर मग थोडंसं कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन झालं की आपला त्या ठिकाणी डेफिनेटली मार्क गेलाच म्हणून समजायचा. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण सेकंड पिरियडचं पाहणार. माझ्याकडे लिथियमला किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. कुठं फिल होणार, पहिल्याच कक्षेत जातील, बरोबर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या. आपल्याकडं सेकंड पिरियड आहे. सेकंड पिरियड म्हणजे किती सेल असल्या पाहिजेत, 2 सेल असल्या पाहिजेत. कुठल्या 2 मॅडम, के आणि एल असली पाहिजे. के आणि एल सेल आपल्याकडे असलीच पाहिजे. मग आता के सेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे मॅडम, 2 इलेक्ट्रॉनची. बाळा कसं लिहिणार, 2,1. मग आता फर्स्टची 2 इलेक्ट्रॉनची आणि सेकंड सेलची कॅपॅसिटी 1 आपण टाकला. का 1 टाकला, 8 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये फिल होऊ शकतात. आपल्याकडं रिमेनिंग एकच राहतो म्हणून आपण त्याच्यामध्ये पुट केलेला आहे. लास्ट स्टँडर्ड आपण पाहिलेलं आहे की कसे इलेक्ट्रॉन फिल केले जातात ॲज पर टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बेरिलियम 4 फर्स्ट सेलमध्ये, के मध्ये किती कॅपॅसिटी, 2. इथं सेकंडमध्ये 2 राहिले शिल्लक. जेवढे शिल्लक राहतील ते सेकंडमध्ये पुट करायचं. कुठपर्यंत, 8 इलेक्ट्रॉनपर्यंत अकॉर्डिंग टू द ऑक्टेव्ज लॉ ऑफ इलेक्ट्रॉनिक थिअरी म्हणलं जातं, त्यानुसार आपण करत असतो. बोरॉन 5, 2,3. कार्बन 2,4, 2,5, 2,6, 2,7, 7, 2,8. आता लक्षात घ्या, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले आहेत. 2 सेलमध्ये फिल करायचे कारण की पिरियड आपल्याकडे 2च आहेत. 2 पिरियड म्हणजे 2 सेल, 2 पिरियड म्हणजे 2 सेल. आता लक्षात घ्या 2 सेल कुठल्या रे, के आणि एल. के आणि एल ह्या 2 सेल आपल्याला पाहायला मिळतात. मग आता पहिल्या सेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, सेकंड सेलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सगळ्या ह्याच्यामध्ये किती सेल दिसतात, सेम सेल आहेत. नंबर ऑफ सेल सेम. पहिला पहा आपला रूल ओबे होतोय का, इलेमेंट्स ऑफ सेम पिरियड, इलेमेंट्स ऑफ सेम पिरियड. काय सांगतो रे दादा, हॅव सेम नंबर ऑफ सेल, हॅव सेम नंबर ऑफ सेल. येते का लक्षात, इथं सुद्धा सेम सेल आहेत, बरोबर आहे. नंबर ऑफ सेल कशा आहेत, सेम आहेत. मग आता फिल कसं होतं, सेकंड रूल पहा. सेकंड रूल आपला काय सांगतो, बट इन द सेम पिरियड, बट इन द सेम पिरियड. काय लक्षात घ्या, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर डिफरंट, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर डिफरंट. कसे डिफरंट, सेम पिरियड्स ऑफ ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 by 1. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला, 3 नंतर 4 आला, 4 नंतर 5 आला, 5 नंतर 6, एक ना इन्क्रीज होत चाललेला आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, 2, 3. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस. दॅट मीन व्हॅलेन्सी आल्सो डिक्रीजेस. व्हॅलेन्सी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे, ठीक आहे. इथं पहा 2,1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जाताना दिसतात. नंबर ऑफ सेल सेम आहेत, नंबर ऑफ सेल सेम आहेत या ठिकाणी, ठीक आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं ऑब्झर्वेशन करत असताना नेक्स्ट काय सांगता येईल रे आपल्याला, नेक्स्ट आपल्याला सांगता येतील की दे आर फिल्ड इन द सेम सेल गोईंग टू द लेफ्ट टू राईट. सेम सेल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय करतोय आपण, फिल करत जाताना आपल्याला लक्षात येतं, ठीक आहे. आता थर्ड पिरियडचं ऑब्झर्वेशन करा. ॲज कम्पेअर टू द सेकंड पिरियड, ॲज कम्पेअर टू द सेकंड पिरियड काय इलेमेंट आहेत पहा. आता सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन हे काय पाहायला मिळतात आपल्याला की थर्ड पिरियडमधले इलेमेंट पाहायला मिळतात. मग आता थर्ड पिरियडमधले इलेमेंट झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम 11 आहे,
किती आहे 11. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. एक एक ना इन्क्रीज करत चला. 13, 14, ठीक आहे, 15, 16, 17, 18. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळेल रे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंबर ऑफ सेल थर्ड पिरियडमध्ये किती असू शकतात? तर थर्ड पिरियड आहे म्हणून मॅडम आम्ही ट्रिक सांगतो की ह्याच्यामध्ये 3 सेल असल्या पाहिजेत अकॉर्डिंग टू द सेकंड पिरियड. सेकंड पिरियडचं ऑब्झर्वेशन आम्ही केलं आणि सेकंड पिरियड आमच्या लक्षात आला, त्यामुळे आम्हाला लक्षात येतं की KLM ह्या काय आहेत? 3 सेल आहेत. 3 सेलचं आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत. मग आता 2,8 आणि 8 अशा पद्धतीनं आपण फिलअप करणार आहेत बाय द ऑक्टेव्स थेअरीनुसार, इलेक्ट्रॉन ऑक्टेव्स थेअरीनुसार आपण करणार आहेत. आता 2 घ्या. 2,8,1 काय सांगतो आपला रूल? while going along the period from left to right at the beginning of the next पिरियडची बिगिनिंग सुद्धा कशी होते? न्यू सेलनं होते. कशाने होते रे बाळांनो? न्यू सेलने होत असताना आपल्याला लक्षात येतं. येतंय का लक्षात दीदी तुझ्या? 2,8,1 अशा पद्धतीनं. मग आता इथं काय येईल? 2,8,2 नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट. अरे दादा नंबर ऑफ सेल कशा आहेत? कॉन्स्टंट आहे. 2,8,3 2,8,4 2,8,5 2,8,6 2,8,7 and last 2,8,8. थर्ड पिरियडपर्यंत आपण अकॉर्डिंग टू द ऑक्टेव्ज लॉनुसार आपण काय करतो? इलेक्ट्रॉन फिल करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळे जे काय आपले लॉज आहेत किंवा हे सगळे जे आपले रूल्स आहेत, हे रूल्स ह्या पिरियडला टोटली ओबे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. सेकंड पिरियड, थर्ड पिरियड याच्यामध्ये नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट आहेत. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जाताना दिसतात. दॅट मीन्स ॲटॉमिक नंबर आल्सो इन्क्रीजेस म्हणता येईल त्या ठिकाणी. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे? पिरियड्स आणि ग्रुप्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया आपण की यामध्ये असणाऱ्या ज्या काही सेल आहेत KLMN ह्या कशा फील केले जातात इलेक्ट्रॉन, कुठला फॉर्म्युला यूज केला जातो? तर घ्या आता फॉर्म्युला. नेक्स्ट आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स ग्रुप्स आणि पिरियडनुसार आपण पाहायचं आहे की what are the values of N for the cell K, L and M. KLM साठी असणाऱ्या Nच्या व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत रे? K साठी असणारी व्हॅल्यू किती आहे? 1, L साठी 2, M साठी 3 आणि N साठी 4 व्हॅल्यू आहेत. म्हणजे आपल्या क्वेश्चन्सचा आन्सर काय असलं पाहिजे? व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ N फॉर द सेल्स K, L अँड M यांच्यासाठी असणारी व्हॅल्यू आपल्याकडे आहे रिस्पेक्टिव्हली 1, 2, 3, 4 ह्या काय आहेत? रिस्पेक्टिव्हली व्हॅल्यूज आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे काय विचारलं रे? व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी ॲक्युमुलेटेड इन सेल. दिलेल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात त्याच्यासाठी असणारा आपल्याला फॉर्म्युला राईट करायचा आहे. काय आहे दादा आपल्याकडे फॉर्म्युला? 2n². राईट डाऊन क्वेश्चनचा आन्सर 2n² आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल KL अँड M. म्हणजेच इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती आहे? कशाची? KL आणि M याची. कसं काढणार दीदी? तर हा फॉर्म्युला यूज करायचा. कसा करायचा मॅडम? चला 2 × 1² दॅट इज द 2 आलं. 2 × 2² यांची व्हॅल्यू 2 आहे आपल्याकडे. म्हणजे किती? 2 × 2² 2 × 4 म्हणजे किती आलं? 8 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. 2 × फॉर्म्युलात पुट करा. 2 × 3² म्हणजे 2 × 9 18 आलं. आणि 2 × 4² दॅट मीन्स 2 × 16
16 2 जा 32. हे काय झालं, इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी तिथं आपण काय आहे की KL आणि M सेलच्या इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट केलेल्या पाहायला मिळतात. मग डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काय असेल ग दीदी, किती आहे 2,8,18,32 रिस्पेक्टिव्हली. झालं क्वेश्चन्स. चला हे काय आहेत, सेल आहेत. कुठल्या सेल आहेत रे दादा, KLMN. हे काय आहेत, सेल आहेत आपल्याकडे. KLN यांची किंमत काय आहे, व्हॅल्यू काय आहे, N व्हॅल्यू आपण दिलेली 1 2 3 4 असे दिलेली आहे. याचा फॉर्म्युला काय आहे की K सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आपण कॅपॅसिटी आहे हे सांगायचं आपल्याला. K सेलची कॅपॅसिटी 2n² या फॉर्म्युल्याने आपण डिक्टेट करायचे. लास्ट इयरला सुद्धा आपण पाहिलेलं आहे. 2n², n ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 1 आहे, L ची व्हॅल्यू 2 आहे, L ची व्हॅल्यू 3 आहे. ॲज पर सेल त्या काय होतात, चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतात. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी रे भाऊ 2 8 18 32 ह्या काय आहेत, इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळतात. मग काय सांगता येईल रे, द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन इट अँड द सेल नंबर ऑफ द व्हॅलेन्स सेल. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय की ह्याच्यावरनं आपल्याला सांगू शकतो की हे कुठल्या सेलमध्ये आहेत किंवा कुठल्या सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती फिल केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, याच्या माध्यमातून सांगू शकतो. म्हणून तर म्हणलं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल हॅज प्रूव्ड सक्सेसफुल स्टडी ऑफ इलेमेंट्स. म्हणजेच जे की आपण इलेमेंटचा अभ्यास करण्यासाठी मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. काय झालेला आहे, खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण ग्रुप्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, त्यानंतर पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आणि याच्यानुसार आपल्या असं लक्षात येतं की ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये जे काही व्हॅरिएशन्स दिसले, ज्या काही त्याच्यामध्ये असणाऱ्या आपल्याला काय दिसलं रे, फरक जाणवलेला आहे. आणि हा फरक कशा पद्धतीनं जाणवला आहे, ग्रुप्समध्ये घ्या, ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम कसे इलेक्ट्रॉन चेंज होत झाले, कसे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बदलले, कशी व्हॅलेन्सी बदललेली दिसते आणि नंबर ऑफ सेल कशात चेंज झालेले हे पण पाहायला मिळतं. आणि पिरियड्समध्ये सुद्धा आपल्याला काय झालं, चेंजेस झालेले पाहायला मिळतात. काय चेंजेस, ग्रुपनुसार जर बघितलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते इन्क्रीज होताना दिसतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होताना दिसतात, व्हॅलेन्सी डिक्रीज होते, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात, नंबर ऑफ सेल सेमच आहेत, त्याच आहेत हे पाहायला मिळालं. मग अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉन काय करतो रे, त्याच्यामध्ये फिल करतो. चला तर मग आता व्हॅलेन्सी म्हणजे काय हे आता पाहूया आपण. तर आता आपण पाहणार आहोत पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियॉडिक ट्रेंड्स कसा आहे किंवा कसा चेंज होत गेला, कशाला म्हणायचं की मॉडर्न पिरियॉडिक ट्रेंड्स कशाला म्हणलं जातं, व्हॉट इज मीन बाय ट्रेंड्स, ट्रेंड्स कशाला म्हणलं जातं, फॅशन पद्धत जी असते त्याला आपण ट्रेंड्स असं म्हणलं जातं. डेफिनेशन घ्या, when the properties of elements in a periods and the groups, when the properties of element in a periods and or groups of modern periodic table are compared, कशाबरोबर कंपेअर्ड केलं जातं, certain regularity is observed in the variations, it is called as the periodic trends. आपण जर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड्स आणि ग्रुप जर घेतले, त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये असणारी रेग्युलॅरिटी आपल्याला पाहायला मिळतं आणि याला तर आपण पिरियॉडिक ट्रेंड्स असं म्हणलं जातं. मग हा पिरियॉडिक ट्रेंड्स कशावर डिपेंड आहे, कुठल्या व्ह्यूनं आपण बघतो, कुठल्या अँगलनं ही पद्धत बघतो, कुठल्या अँगलनं आपण हा नवीन ट्रेंड्स आपण अभ्यासला जातो, तर ते टोटली डिपेंड्स अपॉन द विच इलेमेंटच्या प्रॉपर्टीनुसार आपण काय केलं जातं, त्याला स्टडी केला जातो. दॅट इज द व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, अप टू डाऊन, लेफ्ट टू राईट, मेटॅलिक कॅरेक्टर काय चेंज होतं, व्हॅलेन्सी कशी चेंज होती, ॲटॉमिक साईज कशी चेंज होते, हे कॅरेक्टर्स आपण काय करतो, पाहतो आणि त्यानुसार आपण काय केलं जातं, पिरियॉडिक ट्रेंड्स हा बघितला जातो.
मग आता पिरियॉडिक ट्रेंड्स जर आपण व्हॅलेन्सीनं बघत असाल तर आपण पाहूया ग्रुपमध्ये कसा चेंज होतो, पिरियड्समध्ये कसा चेंज होतो पाहूया. व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सी कशाला म्हणलं जातं? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द इलेमेंट इज कॉल्ड ॲज द व्हॅलेन्सी. कंबायनिंग कॅपॅसिटी, स्वतःला कंबाईन करण्याची जी कॅपॅसिटी असते. मग समटाईम तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, समटाईम इलेक्ट्रॉन गेन करतो, समटाईम इलेक्ट्रॉन शेअर केला जातो. त्याला जसं जमतं त्या पद्धतीनं इलेक्ट्रॉन कंबाईन होतो आणि स्वतः सेटल होतो. त्याला तर आपण व्हॅलेन्सी म्हणलं जातं. मग पाहूया, आज सर्वात अगोदर पाहूया की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणलं जातं. The valency of element is determined by the number of electrons present in the outermost cell of atom is called as the valence electron. ॲटमचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं असेल तर त्या कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आउटरमोस्ट सेलमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्या इलेक्ट्रॉनला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणलं जातं. त्याचबरोबर आता व्हॅलेन्सी त्याच्यावरती डिपेंड आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरतीच व्हॅलेन्सी डिपेंड आहे. बघा, व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग, गेनिंग अँड शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज द व्हॅलेन्सी. म्हणजे समटाईम्स आपण व्हॅलेन्सी कशी कन्सिडर केली जाते तर इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात, इलेक्ट्रॉन गेन केले जातात किंवा शेअरिंग केली जाते, त्याला तर आपण व्हॅलेन्सी असं म्हणलं जातं. द इलेमेंट्स ऑफ सेम ग्रुप टॉप टू बॉटम, सेम ग्रुप 18 ग्रुप आहेत, 1 ते 18 ग्रुप आहेत आपल्याकडे. ठीक आहे, मग आता कुठलाही ग्रुप घ्या, पहिला ग्रुप घ्या किंवा 18वा ग्रुप घ्या, कुठलाही ग्रुप घ्या रे. मग आता सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असतात सेम ग्रुपचे, एवढं लक्षात ठेवा. द व्हॅलेन्स ऑफ जर व्हॅलेन्सी मग आल्सो सेम केली जाईल ग्रुपची. पहा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे, ग्रुप सेम आहे, म्हणजेच व्हॅलेन्सी आल्सो सेम. कन्सिडरेशन करा. ग्रुप फर्स्ट आता आपण पाहिलं होतं, ग्रुप फर्स्टमध्ये पाहिलं होतं लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, CS आणि FR ही इलेमेंट्स आहेत. ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. लिथियमचा 3, सोडियमचा 11, पोटॅशियमचा 19, रुबिडियमचा 37, CSचा 55, FRचा 87. हे ॲटॉमिक नंबर आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2,1, 2,8,1, 2,8,8,1. हे आपल्याला फक्त नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होत जाताना दिसतात. नंबर ऑफ सेल इन्क्रीज झाल्या तर काय होतं रे दादा? ॲज इट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे राहतात? ॲज इट इज राहतात. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत. कुठं? ग्रुपमध्ये. कसं? टॉप टू बॉटम जाताना नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात, म्हणजेच नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट असतात. आणि नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट असतील तर व्हॅलेन्सी आल्सो सेम असेल, व्हॅलेन्सी आल्सो कॉन्स्टंट. ग्रुप सेकंडमध्ये बघा, कुठलाही ग्रुप घ्या, त्याच्यात सेकंड ग्रुप घ्या, थर्ड घ्या किंवा 18 ग्रुप घेऊया एक्झाम्पलसाठी. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे काय आहेत? 18 ग्रुपमध्ये असणारे इलेमेंट आहेत. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, निऑनचं 10, आर्गॉनचं 18 हे काय आहेत? ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. ॲटॉमिक नंबरनुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊया. ॲटॉमिक नंबर कसा काढणार? ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, ह्याची ॲडिशन करा, ॲटॉमिक नंबर तुम्हाला पुढे निघून जाईल. 2 हेलियमचा इलेक्ट्रॉनच 2 आहेत, ॲटॉमिक नंबरच 2 आहेत, तर 2ला 2 ॲज इट इज राहतील फर्स्ट. निऑन 2,8, आर्गॉन 2,8,8. म्हणजे आउटर मोस्ट सेलला जर बघितलं तर एक्सेप्शनल फक्त हेलियम जर सोडलं तर ह्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? फुलफिल इलेक्ट्रॉन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खाली जरी कन्सिडरेशन केलं 8, 32 असे आहेत, पण आपण 8-8च्या ह्याने आपण काय करत असतो? फिल करत असतो. मग ह्याची जर सेल फुलफिल असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्याची व्हॅलेन्सी 0 आहे. ज्या वेळेस इलेक्ट्रॉन देण्याचीही कॅपॅसिटी नसते किंवा इलेक्ट्रॉन घेण्याचीही कॅपॅसिटी नसते, अशा वेळेला त्या इलेमेंटची जी काही व्हॅलन्सी आहे ती आल्सो कशी असते? 0 आपल्याला पाहायला मिळते. इन द इलेमेंट ऑफ सेम पिरियडमध्ये जर तुम्ही पाहायला मिळालं तर विथ इन्क्रीजेस इन ॲटॉमिक नंबर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस. दॅट मीन्स व्हॅलेन्सी आल्सो चेंज. व्हॅलेन्सी काय होते? चेंज होत असते. आपण आताच बघितलं ग्रुपमध्ये
पिरियड सेकंड घ्या किंवा पिरियड थर्ड घ्या. पिरियड सेकंडचं ऑब्झर्वेशन करूया. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे ग्रुप सेकंडमधले इलेमेंट्स आहेत. ॲटॉमिक नंबर रिस्पेक्टिव्हली 1-1 इन्क्रीज होत चाललेला आहे. आपण जर लिथियमचा बघितलं तर 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, 5, 6, 7 असा लिटरली काय होत चाललेला आहे, इन्क्रीज होत चाललेला आहे. ठीक आहे. मग ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय, दॅट मीन्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेकंड पिरियडचा आहे, म्हणजे 2 सेलच येतील त्याच्यामध्ये आणि 2 सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहे म्हणजे व्हॅलेन्सी तर चेंजच झाली पाहिजे. मग व्हॅलेन्सी पहा, ज्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 1 आहे त्याची व्हॅलेन्सी 1 आहे, इथं 2 आहे, 3 आहे, 4 आहे. बट आफ्टर 4 इथं 5 आहेत. मग आता याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आता तर 5 इलेक्ट्रॉन देणार नाही दादा, ते काय करेल 3 इलेक्ट्रॉन घेतलं जाईल. जास्त असतील ते काय करत असतात की दुसऱ्याकडून घेण्याचाच प्रयत्न करतात, दान करत नाहीत. म्हणजे आता 5ला स्टेबल होण्यासाठी काय करेल 3 इलेक्ट्रॉन कसेही करून कोणाकडूनही मिळवेल आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करेल. इथं 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घेईल. म्हणजे या ठिकाणी ही त्याची काय झाली, व्हॅलेन्सी झाली. म्हणजे गेन करतील त्या ठिकाणी. आपली डेफिनेशनच सांगते, डोनेट, गेन किंवा शेअर. मग आता इथं काय आहे 2 आहे, इथं एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून हिसकावून घेईल आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करेल आणि त्या ठिकाणी त्याची स्टॅबिलिटी होईल. याच्यामध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन 8 आहेत म्हणजे ते देणारही नाही घेणारही नाही, म्हणजे त्या ठिकाणची व्हॅलन्सी आल्सो 0 म्हणली जाते. आता थर्ड पिरियडमध्ये जावा. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन जर घेतले तर रिस्पेक्टिव्हली सोडियमचा ॲटॉमिक मास जे आहे 11 आहे, 12, 13, 14, 15 असं घेतलेलं आहे. एकने इन्क्रीज होत चाललं आहे. थर्ड पिरियड आहे म्हणजे 3 सेल आले पाहिजेत. मग 3 सेलमध्ये जर बघितलं 2,8,1 आणि 2,8,2 असं एकने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत चालला आहे. नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट होत चाललेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आपण व्हॅलन्सी जी आहे ती चेंज होत जाताना आपल्याला पाहायला मिळते. 1, 2, 3, 4 दॅन 3, 2, 1, 0 असं झालेलं आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय होत चाललेले आहेत, चेंज होत चाललेत. कसे चेंज होत चाललेत, 1 to 4 पर्यंत इन्क्रीज, 4 to 0 डिक्रीज होत जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पिरियडमध्ये चेंज झालेले पाहायला मिळतात, ग्रुपमध्ये कॉन्स्टंट असलेले पाहायला मिळतात. म्हणजे कुठलाही ग्रुप घ्या, सपोज सेकंड ग्रुप घेतलं, बेरिलियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे जर घेतले सेकंड ग्रुपमध्ये तर त्याची व्हॅलेन्सी आपल्याला 2 येईल. थर्ड ग्रुप घेतला त्याची व्हॅलेन्सी 3 येईल. म्हणजे ग्रुपनुसार तुमची व्हॅलेन्सी चेंज होत जाणार आणि तेच जर पिरियड घेतलं तर त्याची व्हॅलेन्सीसुद्धा चेंज होत जाईल. कसं, 1 to 4 इन्क्रीज, 1 to 4 इन्क्रीज, 4 to 0 डिक्रीज, 4 to 0 डिक्रीज असं काय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं रे, याची व्हॅलेन्सी चेंज झालेली मिळते. याची व्हॅलेन्सी काय होते, चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं तर आपण व्हॅलेन्सी ही प्रॉपर्टी त्याची काय बघितली, कशाची बघितली रे, पिरियॉडिक ट्रेंड्स इन